आघाडीवरती आहेत. आणि आता भाजपचे सुभाष भामरे, धुळ्यामध्ये भाजपचे सुभाष भामरे जे आहेत ते आघाडीवरती आहेत. आणि तिथं जर आपण पाहिलं तर 7व्या फेरीत 21,000 मतांनी तिने आघाडी घेतलेली आहे. तर भाजपचे रामदास तडस जे आहेत ते पिछाडीवरती आहेत. अमर काळे हे आघाडीवर असल्याचं कळतंय. भाजपचे सुभाष भामरे हे धुळ्यात आघाडीवरती आहेत. 7व्या फेरीत त्यांनी 21,000 मतांनी आघाडी घेतलेली आहे. मला आपल्याला विचारायचं आहे, आतापर्यंतचा हा जो एकूण कौल दिसून येतोय, ज्या ठिकाणी असं वाटत होतं की खास करून आपण जर पाहिलं भिवंडीच्या बाबतीत बोलूयात, बाळामामाच्या संदर्भात. बीडची फक्त एक ब्रेकिंग घेऊ आणि लगेच पुढे चर्चेवर आपण जाऊया. बीड मध्ये काय होतंय, 7व्या फेरी अखेर सुद्धा बजरंग सोनवणे हे आघाडीवर आहेत. पण सोनवण्यांकडे आता केवळ 203 मतांची आघाडी आहे. मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो विशाल, जणू काय आपण ही निवडणूक ग्रामपंचायतीची किंवा नगरसेवक वगैरे अशी लढतोय का असं वाटतंय. 200 मतांची बघा लढत 12,000 पर्यंत ही गेलेली होती. आणि मी तुम्हाला सातत्याने सांगत होतो हे गाव वाईज आहे. तिथं असं आहे बीड मधलं की ओबीसींची काही ठराविक गाव आहेत, गावाची गावं ओबीसीची, मराठा समाजाची गावाची गावं त्यांची आहेत. ती ईव्हीएम उघडली की त्यांची लीड वाढते, ह्यांची गावं उघडली की ह्यांची वाढते. ही लढत शेवटच्या क्षणापर्यंत हे चित्र असं राहणार आहे. पण पंकजा मुंडेंसाठी ही लढाई किती अवघड होती हे यातून स्पष्ट दिसते. कांटे की टक्कर, घनघोर लढाई कशाला म्हणतात, राजकीय अस्तित्वाची लढाई त्यांच्या. मी आता पुन्हा एकदा भिवंडीवरती येतो. एकीकडे आपण पाहिलं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, दुसरीकडे बाळामामा सारखा चेहरा. ठीक आहे, त्यांनी अनेक पक्ष बदलले असतील, पण स्थानिक म्हणून त्यांचा होल्ड मोठा आहे. टोरंट सारखा मुद्दा गाजला, भिवंडीतल्या ग्रामीण भागातला पाण्याचा मुद्दा गाजला, ज्याकडे तर खासदारांनी आवश्यक तसं लक्ष दिलं नाही. हे सगळे मुद्दे पथ्यावर पडताना दिसत आहेत. बाळामामा सारखा चेहरा लोकांनी हळूहळू स्वीकारला असं म्हणायचं का, ज्या पद्धतीची लीड आहे? नाही विशाल, आपण जे म्हणताय ना की सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा लोकांमध्ये राहणारा चेहरा, आणि त्याचबरोबर एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या ठिकाणी सांबरे यांनी बरीचशी मतं जी विभागली, निलेश सांबरे अपक्ष कुणाची खाल्ली असतील बरं, ती निश्चित सुरेश म्हात्रेंची, बाळामामांची मतं ती त्या बाजूला विभागली गेली. नाहीतर ही बढत आणखीन मोठ्या प्रमाणात असती. पण हेही नसे थोडके, एक काळ केंद्रामध्ये मंत्री आणि त्या ठिकाणी धनदांडगा, ही खरी लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीचे. आणि हे चित्र मला वाटतं पुढे सातत्यानं चालू राहील. मला विशाल बाळामामांच्या वरून विचारायचं, प्रशांतजींना ह्या चर्चेमध्ये घेऊया. प्रशांतजी, आम्ही ओरिजिनल, खरी राष्ट्रवादी आमची, खरी लोकांना कळतंय खरं कोण आहे ते आता, असं आम्ही मानायचं का? कारण ज्या पद्धतीनं शरद पवार यांच्या सोबतच आजही जनता दिसतेय का, तुमचं काय म्हणणं आहे? नेते तर तुम्ही सगळे अजितदादांसोबत गेलात. नेते तर गेलेत, पण कार्यकर्ते सुद्धा अजितदादांबरोबर आले आहेत ना. असं कसं कार्यकर्ते दादांसोबत, नेते दादांसोबत, आमदार मंत्री सगळे दादांसोबत, पण पवार साहेबांसोबत जनता दिसते, त्याचं काय करायचं? नाही, जनता आमच्या सोबत पण आहे. म्हणजे आम्ही 2 सीट मागे आहे म्हणून बारामतीत नाही, जनता सोबत असं दिसतंय, सोबत नाही म्हणून. आता तसं पाहिलं तर सुनील तटकरे साहेब 30-31,000 मतांनी समोर आहेत ना. सुप्रिया नशीब आहेत ना, तर शून्य दिसला असता टॅलीवर. नशीब तो एक आकडा तरी दिसतोय, नाहीतर शून्य दिसला असता. म्हटलं त्यांनी वाचवली. नाही, एक नाही, तुम्हाला 3 आकडे दिसतील, तुम्ही चिंता करू नका. आता जसं तुम्ही पाहिला ना, पंकजा मुंडे तर 203 मतांनी फक्त समोर आहेत. सोनवणेजी 12,000 मतांनी समोर होते. आता ती वेळ येईल ना. आता जसं आमच्या तिकडच्या पेट्या ईव्हीएम उघडतील त्यावेळेस सुनेत्राताई तुम्हाला समोर दिसतील. प्रशांतजी, परभणीचं काय म्हणणार आहात? फार मोठ्या दिलाने आपण जी जागा आहे महादेव जानकरांना देऊ केली होती. महादेव जानकर येतील, निवडून येतील पक्का. त्या दिवशी म्हटलं होतं महादेव जानकर निवडून, बंडू भाऊने लीड राखला, अजूनही निवडून येतील. बंडू भाऊने लीड राखला. प्रशांतजी, काही वाद नाही. कसं आहे की याच्यावर येतो आपल्याकडे तो सागर बंगल्यावरती चंद्रशेखर बावनकुळे दाखल झालेले आहेत. फडणवीसांची भेट घेण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे दाखल झाल्याचं करतंय. विशाल, चिंतन मंथन होणार आहे. राहुल जोरी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. राहुल, 45+ नारा देणाऱ्या भाजपचा खरं तर हा पराभव म्हणावा लागेल महाराष्ट्रामध्ये. आणि स्वाभाविकपणे भाजपमध्ये चिंतन केलं जातं. चिंतनाला सुरुवात झाली का?
अगदी विलास, खरं तर ज्या पद्धतीनं सुरुवातीचा दावा आणि आज येणारे आकडे हे मात्र अनेक ठिकाणी धक्कादायक ट्रेंड जो आहे तो पाहायला मिळतो आणि याचसाठी आता भाजपमध्ये नेत्यांच्या पातळीवर देखील हालचालींना वेग आलाय असंच म्हणावं लागेल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सागर बंगल्यावर पोहोचले. एकंदरीत बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी मतांचं डायव्हर्जन होणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी ते झालेलं दिसत नाहीये. भाजपच्याच एका मोठ्या नेत्यानं खाजगीत बोलताना 2 दिवसांपूर्वी खाजगीत बोलताना सांगितलं होतं की राष्ट्रवादीला सोबत घेतलं त्याचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त झालंय असं ग्राउंडवर दिसतंय. आणि त्यामुळं आता या सगळ्यांचा लेखाजोखा जो आहे तो कशा पद्धतीनं मांडला होता आणि या सगळ्या भाजपमध्ये अर्थातच भाजपची एकंदरीत कार्यपद्धती पाहिली तर 5ही वर्ष निवडणुकांच्या धामधुमीत भाजप असतं. अगदी एक निवडणूक हारली किंवा जिंकली त्यातच लगे विचार मंथन जे असेल किंवा त्याच्या जे तडजोडी आहेत त्या करायला सुरुवात होते आणि याच्याच हालचाली कुठेतरी भाजपमध्ये होताना दिसत आहेत. 41 पारचा नारा होता, 45 पारचा नारा होता. मात्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. मला प्रशांतजींकडे जायचं आहे. प्रशांतजी, चर्चा सुरू झाली आहे अहो राष्ट्रवादीला घेऊन भाजपचं वाटोळं झालं अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावरती होती. त्याला फार महत्व द्यायची गरज नाही, पण आकडे तरी असे दिसत आहेत की नुकसान नक्की होत आहे. नाही, नुकसान कसं होत आहे? राष्ट्रवादीमुळे सगळ्यांचं वोटिंग तर वाढलेलंच ना, कुठे नुकसान होऊन राहिलं. आणि आम्हाला सुद्धा भाजपची साथ मिळाली, आम्हाला सुद्धा शिंदे साहेबांची साथ मिळाली आहे. त्याच्यामुळे असं काही ते सोशल मीडियावर काय येतं आणि काय नाही येत त्याच्यात काही अर्थ नाहीये त्या गोष्टीला. प्रशांतजी, किती खासदार? पद्धतीनं 3 खासदार, 4 खासदार, किती खासदार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ज्याप्रमाणे अजितदादा गटाचं सांगतो चांगलं म्हणजे प्रदर्शन होतं, याच्यात काही वाद नाही आहे. तुम्हाला थोड्या वेळाने समजेल ना. अजून आमच्या पण तुम्ही म्हणलात तुम्ही सर्वे केला होता विदर्भामध्ये, तुमचा अंदाज पक्का आहे. प्रशांतजी, तुम्ही बोलायला पाहिजे. आमचा अंदाज मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सुद्धा मला प्रशांतजी तुम्हाला एक विचारायचं आहे. मला एक विचारायचं आहे. भाजपचं मंथन सुरू झालेलं आहे, चिंतन सुरू झालेलं आहे. तुमच्यावर सुद्धा आता चिंतनाची मंथनाची वेळ आली आहे का? ते त्यांची स्ट्रॅटेजी आहे, त्यांच्या पक्षाची स्ट्रॅटेजी आहे. ते प्रत्येक वेळेस मंथन हे ते त्यांचं सुरू होतं. आमचा रिझल्ट आल्यावर आम्ही जेव्हा दादा मीटिंग बोलवतील त्यावेळेस आमचं सुद्धा मंथन सुरू होईल. ठीक आहे. मला सचिन सावंत यांना नंदुरबारच्या जागेबद्दल विचारायचंय. सचिन सावंत, नंदुरबारची जागा ही परंपरागत कायम काँग्रेसकडे राहिलेली आहे, पण गेल्या टर्मला ती भाजपकडे गेली आणि ज्या विद्यमान खासदार आहेत त्या यंदा पिछाडीवरती दिसत आहेत. तुलनेने या ठिकाणी आपल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगल्यापैकी तिथं आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. पुन्हा एकदा तिथला आदिवासी वर्ग, आदिवासी बहुल मतदार हा काँग्रेसवरती विश्वास दाखवतोय असं म्हणायचं? नाही, निश्चितपणे. म्हणजे आणि पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की भारत जोडो न्याय यात्रा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आली ती नंदुरबार मधनच आली होती आणि वेळोवेळी नंदुरबारनं काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वावरती आणि तिथल्या नेतृत्वावरती विश्वास दाखवलेला आहे. तिथला आदिवासी समाज असेल किंवा इतरही समाज हे काँग्रेसच्या पाठीशी राहिलेले आहेत. या 2 निवडणुकांचं चित्र वेगळं होतं, परंतु यावेळी एक तर संविधान बदलण्याची जी भीती आहे, जी भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 10 वर्षाच्या एकंदर कार्यपद्धतीत दिसून आली, त्याचाही मोठा प्रभाव पडलेला आहे. आणि अनेक ठिकाणी दलित मतदार असेल, आदिवासी मतदार असेल, मुस्लिम मतदार हे एकजुटीनं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान करताना दिसत आहेत. आणि इतर मतदार जे काँग्रेसच्या बाजूने असतील किंवा मोदी सरकारच्या विरोधात असतील ते सगळेजण विविध त्या ठिकाणी स्थानिक मुद्द्यांवरती जोडले गेले. त्यामुळे अतिशय एक जबरदस्त अशा पद्धतीचं एक चित्र तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला म्हणून मी मगापासून सांगतोय की आता 22-25 दिसत आहेत, पण जसे जसे निकाल लागतील तिथे अतिशय संघर्ष राहणार आहे आणि तो महाविकास आघाडीच्या बाजूला राहील. पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा हे आघाडीवर आहेत. हेमंत सावरा 40,000 मतांनी आघाडीवरती आहेत आणि भारती कांबडी ज्या आहेत त्या पिछाडीवरती आहेत. हो. भारती कांबडी या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या आणि त्या पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. पण पालघरमध्ये राज्याचे माजी मंत्री, स्वर्गीय माजी मंत्री सावरा यांचे सुपुत्र हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि ते आता पालघरमध्ये 40,000 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. या सगळ्या याच्यामध्ये खास करून आदिवासी बहुल मतदारसंघांबद्दल जर बोलायचं झालं तर मला आपल्याला विचारायचं आहे की काही ठिकाणी काँग्रेस आघाडीवरती आहे, काही ठिकाणी भाजप आघाडीवरती आहे. मुळात पूर्वी असं होतं की आदिवासी वर्गाला काँग्रेसमध्ये फार सुरक्षित वाटायचं,
पण तशी मध्यंतरीच्या कालावधीत परिस्थिती राहिली नाही. नेमकं गेल्या कालावधीत आपण काय केलं की आता नंदुरबारमधली ही परिस्थिती बदलताना आपल्याला दिसते? नाही, आपण फक्त नंदुरबार नाही, देशाच्या पातळीवर जर पाहिलं तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि आदिवासीच्या प्रत्येक माणसापर्यंत मणिपूर हा विषय पोहोचलेला आहे. आणि आदिवासींच्या बाबतीमध्ये देशाचं किंवा देशाच्या प्रमुख नेत्यांचं काय त्यांचे मनोगत आहे, काय मानसिकता आहे हे सुद्धा कळलेलं आहे. पण पालघरच्या बाबतीमध्ये मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी आपणच सांगितलं आहे की विष्णू सावरांचे ते चिरंजीव आहेत. नाही, मी थोडंसं थांबवतोय. प्रेक्षकांना सांगूया, बारामती जल्लोष सुरू झालेला आहे. नारायण राणेने तिकडे मुसंडी घेतलेली आहे आणि एक प्रकारे बारामतीमध्ये अजित पवार यांच्यासाठी आजचे निकाल काही सकारात्मक येताना दिसले नाहीत आणि तुतारीचा जलवा आज बारामतीमध्ये पाहायला मिळाला. आपण ही दृश्य बघणार आहोत, पण त्याच्यानंतर आपण बघणार आहोत जो दावा यांनी केला. आपण मॅजिक वॉलच्या माध्यमातून दाखवणार आहोत की देशातला जो आदिवासी बहुल भाग आहे तिथं आज खरंच भाजपला लोकांनी नाकारलेलं आहे का. सुप्रिया सुळे या आघाडीवरती आहेत आणि मोठी आघाडी घेतली, 26,000 मतांची सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतलेली आहे. निर्णायक आघाडीच्या दिशेने आता त्या जात आहेत. सुनेत्रा पवारांना या पिछाडीवर पडलेले आहेत आणि तुतारी वाजून कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. नंदांची आघाडी दिसून येते. नंदेने आघाडी घेतलेली आहे आणि भाऊजाई पाठीमागे पडलेली असंच म्हणावं लागेल या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आता बघूयात बारामतीत सुप्रियाताईंनी जी आघाडी घेतलेली आहे, 26,000 मतांनी आघाडी घेतलेली आहे आणि ही आघाडी अधिक वाढते का, आणि जर ती तशाच पद्धतीने वाढत राहिली तर मात्र या ठिकाणी परिस्थिती कठीण होऊ शकते. त्यामुळे तुतारी वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हा बरोबर, आपण मॅजिक वॉलच्या माध्यमातून देखील काही गोष्टी तपासण्याचा प्रयत्न करू, जाणून घेऊ की तिथं नेमकं काय घडतंय. पण बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं कळतंय. 26,000 मतांनी सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतल्याचं कळतंय. त्यामुळे ननन विरुद्ध भाऊजाई ही जी लढाई आहे विशाल यांनी आता एक महत्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी असं सांगितलं